दिव्यांग दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। वाट अवघड जीवनाची चालणे ही कठीण आहे, जिद्द मात्र या मनाची शिखरावरी उंच आहे। ध्येय आहे, जिद्द आहे, ध्येय आहे, जिद्द आहे, जिंकण्याची आस आहे। सारुणी व्यंगत्व आपले घेणे भरारी दिव्य आहे, घेणे भरारी दिव्य आहे। आज दिनांक 3 डिसेंबर 2025 ला समग्र शिक्षा समावेशी शिक्षण जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती आरमोरी ISO मानांकित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने आज आपण जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम इथे साजरा करीत आहोत। त्या अनुषंगाने आपण 3 ते 9 तारखेपर्यंत हा समता सप्ताह राबवतो। त्या अनुषंगाने या दिवशी पहिली रॅली, मग विविध स्पर्धांचे आयोजन या अनुषंगाने आपण करीत असतो। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री दीपक देवतळे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी हे आपलं अध्यक्षीय स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। पंचायत समिती आरमोरीचे विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख तथा गट समन्वयक माननीय श्री राजेश पडपल्लीवार सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच केंद्र मोहझरी व केंद्र डोंगरगावचे केंद्र प्रमुख माननीय श्री विजय कुमार रामटेके सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच पिसेवडगा केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री जीवन शिवणकर सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच जोगीसाखरा केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री कैलाश टेंभुर्णे सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच वर्धा केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री केवळराम राऊत सर हे देखील आपलं अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच PM श्री केंद्र शाळा आरमोरी यांच्या मुख्याध्यापिका वैशाली धाईत मॅडम या देखील आपल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक म्हणून मंचावर उपस्थित असलेले संजय सहारेजी हे देखील आपलं स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करते। उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी पालक सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी सर्वांना विनंती करते। सेलोकर सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी खास करून महिलांसाठी शिक्षणाची दारी खुली केली त्यांना विनम्र अभिवादन। सोबतच त्यांनी दिव्यांगांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद आणि उत्साह भरला ते हेलन केलं
यांना मी विनम्र अभिवादन करतोय. मित्रहो, आजच्या या समान कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी देवतळे साहेब आपल्या मंचावर हुतात्मा नेण्यासाठी त्यांचा संपूर्ण प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी दिवसभर विविध स्पर्धांचं पण आयोजन केलं जाणार आहे. काही सांस्कृतिक स्पर्धांचं रूप असेल, काही स्पर्धा असतील, त्यामध्ये आपले विद्यार्थी मित्र सहभागी होतील. त्यांना एक हक्काचं व्यासपीठ या गटसाधन केंद्राच्या निमित्ताने या ठिकाणी उभा करून देण्यात आलेला आहे. सोबतच आपल्या काही दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समावेशित शिक्षणाअंतर्गत विविध आवश्यक असणारी साहित्य किंवा त्याला व्हीलचेअर्स असतील किंवा इतर साहित्य आहेत ते याच ठिकाणी माननीय गट शिक्षणाधिकारी सर यांच्याद्वारे शुभहस्ते आपण प्रदान करणार आहोत. मी अधिक वेळ घेणार नाही, पण खरं तर आपण या शुभदिनी आमच्या कार्यालयातील 3 म्हणजे सहकारी मित्रांचा सन्मान केला तर यासाठी की खरं तर त्यांनी दिव्यांगावर मात करत आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक यशस्वी पाऊल रोवलं. आणि एवढंच नव्हे तर आपलं दैनंदिन काम सांभाळून त्यामध्ये स्वतःच्या सोबतच आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य केलं. म्हणूनच आपण गटसाधन केंद्राच्या वतीनं आज त्यांना माननीय गट शिक्षणाधिकारी साहेबांच्या वतीने सन्मानित करण्यात आलं. काही पालक वर्ग आहेत, निश्चितच आपल्यासोबत विविध अडचणी आहेत, समस्या आहेत, पण त्यावर मात करून आपण सर्व विद्यार्थ्यांना आमच्या या कार्यालयापर्यंत आणलं. विशेष करून दिव्यांग रॅलीमध्ये उत्स्फूर्त आपण प्रतिसाद सर्वांनी दिला, त्याबद्दल सर्वांचं मी जाहीर अभिनंदन करतोय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हेलन किलर लुईस प्रे या दिवशी आजच्या या दिवसापासून तर पुढच्या 9 तारखेपर्यंत हा समता सप्ताह म्हणून आपण सर्वत्र हा सप्ताह साजरा करत आहोत. की आज आपण रॅली काढली केंद्र शाळांतून गटसाधन केंद्र. याचा एकच उद्देश होता की जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत, विद्यार्थीच नाही तर समाजात असणारे अनेक व्यक्ती आहेत, त्यांच्याप्रती समानता असायला पाहिजे. आणि तो समानतेचा उद्देश घेऊन आपण नारे म्हणत पूर्ण गावामधून ही नारे काढली आणि लोकांना एक मेसेज दिला की हे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहेत, समाजात आहेत, तर त्यांच्याप्रती आपण समानता ही दृष्टी ठेवली पाहिजे. समग्र शिक्षणाअंतर्गत समावेशी शिक्षण आहे. समाज शिक्षणाचा उद्देशच एक आहे की सर्व विद्यार्थी एकत्रित शिकले पाहिजे. म्हणजे दिव्यांग विद्यार्थी वेगळे आणि इतर सर्वसामान्य विद्यार्थी वेगळे शिकायची अशी जी संकल्पना सुरुवातीला होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड यायचा की आमच्यासाठी वेगळी शाळा आहे. ठीक आहे, त्या शिकू शकत नाही, त्याच्यासाठी स्पेशल शाळा आहे, परंतु जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी एकत्रित इतर विद्यार्थ्यांच्या सोबतीने शिकू शकतात. ही जी समग्र शिक्षणाअंतर्गत समाज शिक्षणाची संकल्पना आहे, ती संकल्पना आपण पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपण 100% गॅरंटी घेत आहोत. प्रत्येकाला जे काही त्यांचे अधिकार आहेत, मग त्याला जे काही साहित्य असेल, रेफरन्स काही असेल किंवा कुठे शस्त्रक्रिया असेल, ते सर्व करण्याचा, इव्हन कशाला UDID कार्ड आणि त्याला जे काही इतर शिष्यवृत्ती असतील त्या सर्व देण्याचा आमचा संपूर्ण 100% प्रयत्न राहणार आहे. स्पेशल अपोर्ट आम्ही त्यांच्यासाठी घेत आहोत. आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. अशा पालकांना माझी विनंती आहे की त्यांना जे शक्य आहे त्यावेळेस त्यांना शाळेत पाठवावं. जिथे शक्य नाही तेव्हा आम्हाला संपर्क करावा. म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत ते तुमच्यापर्यंत येतील, त्याला काही संदर्भ सेवा देऊ शकतील, परंतु त्यांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणूया. कुठलाही विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर राहणार नाही याची आपण दक्षता घेऊया. प्लीज थोडा पण करूया. थोडं केलं तर खरंच आपण आजचा हा दिव्यांग दिवस साजरा करावा याचं काहीतरी सार्थक असं वाटतं. आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल मी साधन केंद्र आयसो मानांकित आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतोय, धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू.
मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.